आज 17 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्ग क्रमांक 506 वर झालेल्या भीषण अपघातात बंधू अशोक खरात यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जितेंद्र शेळके व त्यांची पत्नी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। शिर्डीजवळील धोत्रे गावाच्या हद्दीत हा अपघात घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून हा अपघात आहे की घातपात याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार जितेंद्र शेळके हे संभाजीनगरहून शिर्डीकडे आपल्या कुटुंबासह कारने जात होते। समृद्धी महामार्गावर धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने रस्त्यावर उभा असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली। धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरच्या खालच्या भागात घुसली। या अपघातात शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा हा गंभीर जखमी झाला असून मुलाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान प्राथमिक माहितीनुसार संबंधित कंटेनर चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे हा अपघात नेमका कसा घडला याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। अपघातामागे कोणता घातपात आहे का याचीही चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे। जितेंद्र शेळके हे अशोक खरात यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते। ते शिवनिकास ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। तसेच खरात यांच्या विविध व्यावसायिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। काही सूत्रांच्या माहितीनुसार अशोक खरात यांना अटक झाल्यानंतर शेळके मानसिक तणावाखाली असल्याचेही बोलले जात आहे। या अपघातामुळे आधीच चर्चेत असलेल्या खरात प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे। पोलिसांकडून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू असून अपघाताचे नेमके कारण काय आहे हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। मी प्रदीप चव्हाण, लोकनियुक्त सरपंच धोत्रे गाव। काय घटना घडली होती? किती वेळानंतर तुम्हाला ही घटना कळाली? समृद्धी महामार्गावर 506.6 ला साधारणतः 12:30च्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला। लगेच गावातून मला फोन आल्यानंतर आम्ही तातडीने हजर झालो। इथं पाहिलं तर कंटेनर मध्ये गाडी पाठीमागून घुसली होती। तर तिथं महिला होती, एक लेडीज, ती मोठमोठ्याने आडत होती। मुलगा होता, मुलगा आम्ही बाहेर काढला आणि एका ॲम्ब्युलन्स मध्ये त्याला लगेच हॉस्पिटलला रवाना केला। काय परिस्थिती होती एकंदरीत त्या वेळची आणि कशा प्रकारे कोणाची चूक नाही सांगता यायची, पण कंटेनर पाठीमागून गाडी घुसली आणि दोन्ही पेशंट जागेवर गेले। तो जो मुलगा होता त्याच्या म्हणजे साधारण 10-12 वर्षाचा मुलगा होता, त्याला आम्ही बाहेर काढल्यानंतर त्याचा हात मोडलेला होता। तर मुलाला नाव विचारलं, त्याने त्याचं नाव सांगितलं, जितेंद्र शेळके म्हणून जे आहे अभय शेळके यांचे बंधू, त्यांचं नाव सांगितल्यानंतर आमच्या लगेच लक्षात आल्यानंतर शिर्डीची गाडी आम्ही ताबडतोब त्यांच्या घरच्यांना कळवलं आणि टोल नाक्यावर आम्ही कल्पना दिली। ॲम्ब्युलन्स वगैरे आले, परंतु क्रेन मात्र उशिरा आलं। क्रेन थोडंसं लवकर यायला पाहिलं होतं, कदाचित त्या महिला वाचल्या असत्या। क्रेन जवळपास 1.5 घंट्याने आलं। ते अर्ध्या पाऊण तास अडत होते, पण आम्हाला फक्त त्यांचा पाय दिसत होता, मध्ये जाताच येत नव्हतं। तो मुलगा काढला आम्ही कसा तरी, पण त्या महिलाला पाणी वगैरे मिळालं असतं, लवकर ट्रीटमेंट मिळाली असते, 100% त्या वाचल्या असत्या। क्रेन उशीर आलं। क्रेन 2:15 ला आलं, ऍक्सिडेंट 12:30 ला। साधारणतः समृद्धी महामार्ग आज चालतो आहे, तुम्ही त्याच्या शेजारी का अशा मानवी चुका का घडताय? काय करायला पाहिजे? काय वाटतं? त्याच्यात मानवी चुका म्हणजे कसं आहे, याला ज्या सुरक्षा द्यायला पाहिजे होत्या, समजा जागोजागी जे ठेपे द्यायला पाहिजे होते गाड्यांना विश्रांतीला, हॉटेल्स वगैरे, ते काही सुविधा अजून दिलेल्या नाही। ते सुविधा न दिल्यामुळं मग साहजिकच एक सारखा प्रवास केल्यानंतर माणसाला डुकली लागणं, झोप लागणं, हे जे प्रकार घडते याच्यामुळे जास्तीत जास्त ऍक्सिडेंट होऊ राहिले। बाकी दुसरं काही कारण नाही।